पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यापक काटकसर आणि इंधन बचत उपक्रमाचा भाग म्हणून आपल्या अधिकृत ताफ्याच्या आकारामध्ये मोठी कपात करण्याचे आदेश दिले। तसंच इलेक्ट्रिक वाहनांच्या अधिकाधिक वापराला प्रोत्साहनही दिलंय। हैदराबादमध्ये देशवासियांना काटकसर करण्याचा सल्ला दिलेल्या भाषणानंतर पंतप्रधानांनी त्यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या जवळपास 50% कमी केलेली आहे। पंतप्रधानांच्या या कृतीनंतर देशातल्या आणि राज्यातल्या जवळपास सगळ्याच नेत्यांनी इलेक्ट्रिक व्हेकल्सचा आग्रह धरला असून सर्वांनीच त्यांचा ताफा कमी देखील केलेला आहे। काटकसर मोहिमेला राजकीय वेगानं गती। आवाहनानंतर स्वतः मोदींनी ताफ्यात केली कपात। देशवासियांना केलेल्या आवाहनानंतर अनेक मंत्र्यांचा ईव्ही प्रवास सुरू। 5 राज्यातील निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर गेल्या आठवड्यामध्ये हैदराबादमध्ये तेलंगणा भाजपनं आयोजित केलेल्या एका सभेतील भाषणादरम्यान पंतप्रधान मोदींनी पश्चिम आशियातील सध्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर काटकसरीच्या उपाययोजनांच्या गरजेवर भर दिला। त्यांनी नागरिकांना पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्याचं, मेट्रो सेवेचा अधिक वारंवार वापर करण्याचं, कार पुलिंगचा अवलंब करण्याचं, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याचं आणि पार्सल वाहतुकीसाठी रेल्वेवर अधिक अवलंबून राहण्याचं आवाहन केलं। परकीय चलन वाचवण्यासाठी शक्य असेल तिथे घरून काम म्हणजेच वर्क फ्रॉम होम करण्याच्या पद्धतीलाही त्यांनी प्रोत्साहन दिलं। त्याची अंमलबजावणी मोदी यांनी स्वतःपासूनच केली आहे। काटकसर आणि इंधन बचत उपक्रमाचा भाग म्हणून आपल्या अधिकृत ताफ्याच्या आकारात मोठी कपात करण्याचे आदेश दिलेले आहेत। एसपीजी प्रोटोकॉलनुसार अनिवार्य असलेल्या अत्यावश्यक सुरक्षा व्यवस्थेशी कोणतीही तडजोड न करता ताफ्यात कपात करण्यात आलेली आहे। पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना शक्य असेल तिथे ताफ्यात इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्यास सांगितलंय। मात्र यासाठी कोणतीही नवीन वाहनं खरेदी केली जाण्याची शक्यता नसल्याचं त्यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलंय। इंधनावरील अवलंबित्व कमी करण्याच्या आणि चालवण्याचा खर्च कमी करण्याच्या दिशेनं इलेक्ट्रिक वाहनं एक महत्त्वाचं पाऊल म्हणून अधिकाधिक पाहिलं जात आहे। ईव्हीमधून कोणताही धूर किंवा उत्सर्जन होत नाही, ज्यामुळे शहरी भागातील वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होणार असल्याचं सरकारी कार्यालयांकडून सांगण्यात आलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच शासकीय कामकाजामध्ये काटकसर करण्याच्या घेतलेल्या भूमिकेनुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी आपल्या शासकीय ताफ्याचा आकार 50%हून अधिक कमी केलाय। सार्वजनिक जीवनात साधेपणा आणि कार्यक्षमतेचा आदर्श निर्माण करण्याच्या गरजेवर भर देत पंतप्रधानांनी मंत्री आणि अधिकाऱ्यांना अधिकृत कार्यपद्धतीत अधिक संयमित आणि काटकसरीचा दृष्टिकोन अवलंबण्याचं आवाहन केल्यानंतर लगेचच हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयानं दिली आहे। कोणतीही नवीन खरेदी न करता आपल्या ताफ्यात अधिक इलेक्ट्रिक वाहनं समाविष्ट करण्याचे निर्देश विशेष संरक्षण गटाला दिले गेलेले आहेत। विशेषतः सरकारी ताफ्यांमध्ये आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अनावश्यक खर्च आणि शक्ती प्रदर्शन कमी करण्याचं आवाहन करण्यात आलंय। पंतप्रधानांच्या या आवाहनानंतर अनेक केंद्रीय मंत्र्यांनी त्यांच्या ताफ्यात कपात केली आहे। नितीन गडकरी यांनी त्यांचे पुढील काही दौरे बसमधून करण्याचा निर्णय घेतलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व मंत्र्यांचे दौरे आणि त्यांच्या ताफ्यांवर निर्बंध आणलेत। पंतप्रधानांच्या आवाहनानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदारांसोबतचा जपान दौरा रद्द केला, तर शंभूराज देसाई यांनी त्यांचा पॅरिसचा कौटुंबिक दौराही रद्द केलाय। राज्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उदय सामंत यांच्यासह अनेक नेत्यांनी ईव्ही गाड्यांच्या वापराला सुरुवात केलेली आहे। महाराष्ट्रामध्ये देखील आम्ही निर्णय केलेला आहे। मुख्यमंत्र्यांसहित मंत्र्यांचे कॉन्व्हॉय हे छोटे आम्ही करतो। विदेश यात्रांवर अधिकारी असतील किंवा मंत्री असतील निर्बंध आम्ही आणतो। ज्या ज्या गोष्टींमध्ये परकीय चलन खर्च होतं त्या गोष्टींची खपत कशी कमी करता येईल याचा प्रयत्न आम्ही करतो। वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला आपल्या देशी गोष्टींना कसा त्या ठिकाणी एक बढावा देता येईल असा प्रयत्न देखील आम्ही करतो। प्रत्येक भारतीय नागरिकांनी हे स्वीकारलं पाहिजे। हे देशहितासाठी आहे आणि देशहित सर्वतोपरी आहे आणि मोदीजींनी नेहमी नेशन फर्स्ट हाच विचार केलेला आहे आणि म्हणूनच आज मी स्वतः या ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेकल जे आहे त्याचा वापर केलेला आहे। गाड्या घेऊन ते गाड्या शोधण्याची गरजही नाही, त्या ताफा घेऊन शोधण्याची गरज सुद्धा नाही। गाड्यांची 5-5, 10-10 गाड्या तर अतिशय चुकीचं आहे, हे बंद झालं पाहिजे। आणि आता जास्तीत जास्त ई व्हेकल गाडी माझ्याकडे गाडी आहे
ईव्ही वापरतो, इथे नाहीये, पण लवकरच ते सुद्धा छोटी गाडी ईव्ही या ठिकाणी घेणार आहे आणि पब्लिक ट्रान्सपोर्टेशन याचा जास्त वापर केला जातो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जे केलेलं आव्हान आहे इलेक्ट्रिकल व्हेकलचं असू दे किंवा आपल्या ताफा कमी करण्याचा असू दे, तर आम्ही सगळी त्याची अंमलबजावणी करतोय. स्वतः शिवसेनेचे मुख्य नेते आमचे मार्गदर्शक एकनाथ शिंदे साहेबांनी याची सुरुवात केलेली आहे. मी देखील त्याच्यामध्ये स्वतः आता ईव्ही गाडी वापरायला निदान मुंबईच्या परिसरामध्ये मी सुरू केलेलं आहे आणि ताफा देखील आमचा जेवढा सुरक्षिततेचा आहे तेवढाच वापरायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे शिवसेनेच्या सगळ्या मंत्र्यांनी. कुठल्याही कलेक्टरला किंवा प्रशासनाला फार बैठकाला न बोलवणे, ऑनलाईनही संवाद होऊ शकतो की माझ्याकडे एक दोनच गाडी आहे, ती सिक्युरिटी मी सांगितलं वारंवार की कमी करता येईल. आपल्या सर्वांना आवाहन केलेलं आहे. त्या आव्हानाला भारत देशाच्या प्रत्येक नागरिकांनी सर्वांनीच माझ्यासहित याला पाठबळ दिलं पाहिजे. शक्य असेल तर प्रायव्हेट कारचा उपयोग आपण अवॉइड केलं पाहिजे आणि मग आम्ही ठरवलं की आम्ही बाय रोड न जाता आम्ही ट्रेनने आमचा प्रवास करू. आम्ही तेजसची तिकीट बुक केली आणि सकाळी सकाळी आम्ही ट्रेनमध्ये बसून चिपळूणला जात आहोत. देश हिताकरता पेट्रोलचा उपयोग कमी करायचा आहे, हे आव्हान आम्ही स्वीकारलंय. सार्वजनिक जीवनामध्ये साधेपणा आणि कार्यक्षमतेचा आदर्श निर्माण करण्याच्या गरजेवर भर देत पंतप्रधानांनी मंत्री आणि अधिकाऱ्यांना अधिकृत कार्यपद्धतीत अधिक संयमित आणि काटकसरीचा दृष्टिकोन अवलंबण्याचं आवाहन केल्यानंतर लगेचच राजकीय नेत्यांनी हे पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधानांच्या या आवाहनाला नेत्यांनी तातडीनं प्रतिसाद दिला. हीच नेते मंडळी त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमावरती कोट्यवधी रुपये उडवतात, अनेकदा विदेश दौरे करतात. आता जागतिक युद्ध परिस्थितीमध्ये काटकसर करण्याचं आवाहन केल्यानंतर मंत्र्यांनी तातडीनं काटकसर करण्याला सुरुवात केली आहे. राजकीय नेत्यांना लोकप्रतिनिधी म्हणून नेहमीच काटकसर करण्याची आवश्यकता आहे. आता राजकीय नेत्यांनी पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिलाय. यापुढेही नेते मंडळी साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचा अवलंब करतील की हा केवळ प्रसिद्धीचा स्टंट ठरणार, हे पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.